हे वर्ष संपत आहे. शांतपणे. कोणताही गजर नाही. फक्त तू आणि मागे राहिलेली सगळी आठवण. काही गोष्टी सुटल्या. काही अजून तुझ्या मनात राहिल्या. पण वर्ष संपताना आपण जे विसरतो ते म्हणजे स्वतःसाठी थांबणं. हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे. स्वतःला लिहिलेले एक पत्र आणि एक प्रामाणिक नवा आरंभ. मी तुला पाहत आहे. फक्त जगाला दिसणारा तू नाहीस, तर तो शांत तू. ज्याला एकटं उभं राहायला शिकावं लागलं, तेव्हाही जेव्हा तुझं मन कोणाच्या तरी आधारासाठी आसुसलं होतं. मी पाहत आहे. किती वेळा तू सौम्य राहिलास अशा जगात, जिथे तुला कठोर होण्यास भाग पाडलं गेलं. मी पाहत आहे. त्या शांत रात्री, जेव्हा तू रडलास. आणि ती सकाळही, जेव्हा तू तरीही उठलास. आणि ती आशा, जी तू निवडलीस, कारण आयुष्य सोपं होतं म्हणून नाही, तर चांगुलपणा हीच तुझी खरी ओळख आहे. काही दिवस असे होते, जेव्हा कोणीही विचारपूस केली नाही. फोन शांतच राहिला. जग पुढे निघून गेलं आणि तुला मागे पडल्यासारखं वाटलं. आणि तरीही तू उठलास. जे करायचं होतं ते केलंस. कोणत्याही टाळ्या न मिळवता, कोणत्याही आधाराविना तू आणखी एक दिवस स्वतःच्या जोरावर पार केलास. तुला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तू स्वतःचीच सुरक्षित जागा बनायला शिकलास. स्वतःच्या मनातील वादळं शांत करायला शिकलास. एकटेपणासोबत बसायला शिकलास. त्याला कटुतेत बदलू न देता. हे सगळं सगळ्यांना जमत नाही. हे सगळे टिकूनही राहत नाहीत. मला माहीत आहे. ज्या गोष्टी तुझ्या चुकीच्या नव्हत्या, त्यासाठीही तू स्वतःला दोष दिलास. संभाषणं पुन्हा पुन्हा आठवलीस. मी वेगळं बोलायला हवं होतं, असं वाटलं. कमी प्रेम केलं असतं. कमी दिलं असतं. कमी विश्वास ठेवला असता, असं वाटलं. पण खोल प्रेम करणं कधीच तुझी चूक नव्हती. मनापासून काळजी घेणं कधीच तुझी कमजोरी नव्हती. तुझी एकच चूक होती. तू लोकांवर तसाच विश्वास ठेवला, जसा तू स्वतःसाठी अपेक्षित करत होतास. आणि त्यात लाज वाटावी असं काहीच नाही. असे क्षणही होते, जेव्हा तू अदृश्य वाटलास. तुझा प्रयत्न कुणालाच दिसला नाही. तू मनात विचार केला, माझं अस्तित्व खरंच काही अर्थाचं आहे का? होतं. नेहमीच होतं. कुणाला तुझी किंमत कळली नाही, म्हणजे तू अमूल्य नाहीस असं नाही. त्यांच्याकडे खऱ्या भावना सांभाळण्याची क्षमता नव्हती. एवढंच. कदाचित अशी वेळ येईल, जेव्हा आजूबाजूचं काहीच अर्थपूर्ण वाटणार नाही. ज्या नोकरीसाठी तू कधी प्रार्थना केली होती, तीच आता पोकळ वाटेल. ज्या जागेला तू घर म्हणायचास, तीच जड वाटेल. उद्देश धूसर वाटेल. नाती हलतील. शरीर वेगळं वाटेल. आणि तू स्वतःला प्रश्न विचारशील, मी चुकीचा मार्ग निवडला का? मला सगळं नव्याने सुरू करायला हवं का? माझ्यातच काहीतरी चूक आहे का? जर तू आत्ता तिथेच असशील तर थांब. श्वास घे. आतापर्यंत तू किती दूर आला आहेस, याची आठवण कर. तू अशा वादळातून स्वतःला बाहेर काढलास, ज्यातून बाहेर येणं तुला अशक्य वाटलं होतं. तू काही लोकांपेक्षा पुढे गेलास, काही जागांपेक्षा, आणि स्वतःच्या काही जुन्या रूपांपेक्षा सुद्धा, जी कधी काळी घर वाटायची. वाढ सुरुवातीला तोट्यासारखी वाटते. नंतरच स्वातंत्र्यासारखी वाटते. याचा अर्थ असा नाही की तू चुकीचा निर्णय घेतलास. याचा अर्थ एवढाच की तू सोयीपेक्षा सत्य निवडलास. मला माहीत आहे. अशा रात्रीही होत्या, ज्या झोप न आणणाऱ्या होत्या. मन गोंधळलेलं, हृदय जड झालेलं. तू स्वतःला प्रश्न विचारलेस. उद्देशाबद्दल, दिशेबद्दल, वेळेबद्दल. सगळ्यांनी आयुष्य समजून घेतलंय.
आणि तू अजून श्वास कसा घ्यायचा हेच शिकत आहेस असं वाटलं. पण ऐक, आयुष्य ही शर्यत नाही. ती एक प्रक्रिया आहे घडण्याची. आणि तू जिथे असायला हवास, अगदी तिथेच आहेस. कदाचित आयुष्य एकदम सगळं जगण्यासाठी नव्हतंच. कदाचित ते नेहमीच छोट्या छोट्या तुकड्यात जगण्यासाठी असावं. 10 वर्ष नाही, 1 वर्षही नाही. फक्त आज. सकाळ पार कर, दुपार पार कर, रात्र पार कर. उद्या आपल्या वेळेला येईल. असं केल्यानेच ओझं हलकं होतं. तुला पूर्ण नकाशाची गरज नाही. प्रत्येक पाऊल तुझ्यासाठी रस्ता तयार करतं. आणि कदाचित तेवढंच पुरेसं आहे. स्वतःला माफ कर जरा जास्त थांबल्याबद्दल. स्वतःला माफ कर लवकर निघून गेल्याबद्दल. स्वतःला माफ कर आनंद निवडायला न शिकता फक्त टिकून राहिलास त्यासाठी. त्या वेळेला तुला जे माहीत होतं त्यात तू तुझं सर्वोत्तम केलं. ते पुरेसं आहे. तुझ्यासाठी एक सौम्य आयुष्य वाट पाहते. सोपं नसेल, पण शांत असेल. जिथे प्रेम दुखावणार नाही. जिथे प्रयत्न दोन्ही बाजूंनी असतील. जिथे तुला स्वतःची किंमत समजावून सांगावी लागणार नाही किंवा समजून घ्यायला विनवावं लागणार नाही. आणि तू उशिरा नाहीस. तू अगदी योग्य वेळेला पोचतोयस. काही दिवस प्रगती मोठी दिसेल. मोठे निर्णय, धाडसी पावलं, मोठे बदल. आणि काही दिवस प्रगती एवढीच असेल. अंथरुणातून उठणं, पाणी पिणं, हार न मानणं. दोन्ही महत्वाचे आहेत. दोन्ही मोजले जातात. आज जर जड वाटत असेल तर उद्याचं ओझंही उचलू नकोस. हा क्षण जग. हा श्वास. हे पाऊल. तुला भविष्याचा विचार करायची गरज नाही. फक्त आत्तावर विश्वास ठेव. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि लक्षात येईल तू स्वतःला हरवलं नाहीस. तू स्वतःला शोधलंस. हळूहळू, वेदनांतून, प्रामाणिकपणे. तू अशी व्यक्ती बनलास जिला स्वतःची किंमत माहीत आहे. जी स्वतःची शांतता जपते आणि स्वतःला सोलून न देता प्रेम करते. कारण तुला आता फरक कळतो. म्हणून मी इथे आहे. तुझ्या शेजारी. तुला घाई न करता, तुला दुरुस्त न करता, फक्त आठवण करून देण्यासाठी तू तुटलेला नाहीस. तू बरा होतयस. तू उशिरा नाहीस. तू घडतोयस. तू एकटा नाहीस. कधीच नव्हतोस. हा तुझा नवा आरंभ आहे. मोठा नाही, परिपूर्ण नाही, पण प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच तो शक्तिशाली आहे. जर हे शब्द तुझ्या मनाला थोडंसं हलकं करून गेले असतील, तर लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. अशा शब्दांसाठी, अशाच शांत आठवणींसाठी तू इथे पुन्हा येऊ शकतोस. हा व्हिडिओ जपून ठेव. गरज पडेल तेव्हा पुन्हा ऐक. आणि जर तुला वाटलं की कुणाला हे ऐकणं गरजेचं आहे, तर त्याच्यापर्यंत पोहोचव. आपण हळूहळू बडे होत आहोत. आणि ते पुरेसं आहे.